हे आपलं शेत हा हो. इथं आपल्या आजोबांनी लय म्हणजे लय घाम काढलाय. आणि आप्पे तुला सांगतो, कदम ज्यावेळी शेती करायची ना तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचं तेजच वेगळं होतं ग. आपली शेत म्हणजे मानाची गोष्ट असती आणि कसून खाण्यातली ना मजाच वेगळी असते बघ. खरे आजोबा पण झालं ना तर धन्यच नाही अजून. अमोल बाळा, मी तुला सगळं समजावून सांगतो. काय आहे हे तुला जे पीक दिसतंय ना, हे उगवण्याआधी शेतकरी ही जमीन आहे ही उन्हात तापवतो, नंतर त्याची नांगरट करतो, फणणी करतो आणि मग जे पेरायचं आहे ना ते पेरून घेतो, मग शेत बांधतो आणि मग शेतकरी पावसाची वाट बघत बसतो. हा म्हणजे आता पाऊस पडतो त्याची आजोबा. हा पाऊस पडला ना त्याआधी शेतकऱ्यानं पेरलं होतं म्हणून आता बघ कसं छान उगवलंय ते. आजोबा शेतकरी किती काम करतो ना. अरे अमोल बाळा, एवढं करून बी पावसाचं वारं जर का फिरलं ना तर शेतात फक्त गरिबीच उगवते बघ. म्हणजे आजोबा अरे बाळा, म्हणजे शेती किती जरी जोमानी केली ना तरी सगळं निसर्गावरच अवलंबून असणार आहे. हा आता मला कळलं की मात आता मध्ये शिल्लक जेवण का ठेवू देत नाही. करेक्ट, एकदम बरोबर. अमोल, अन्न हे पुण्य ब्रह्म. अर्जुन कदम, यातलं तुम्ही काय केलंय विचारा स्वतःला. 7 वर्षांच्या अमोलनं कधी शेती बघितली नसेल आजपर्यंत, पण आप्पीने त्या शेतीचं महत्व घर बसल्या शिकवलंय त्याला. आप्पे, तुझं करावं तेवढं कौतुक कमीच आहे ग. देव बाप्पा, शेतकरी एवढं काम करतो मग तू त्याच्यावर कधीच नको वाईट वागू. अमोल, अरे बाळा, तू अशी जर प्रार्थना केली ना तर देव नक्की ऐकेल बघ तुझं. विनय, या चांगल्या वाईटात एकच शिकलो बघ, नातू आला ना की सगळं जग कसं चांगलं दिसायला लागतं. अरे दादा, अमोल आल्यापासून ना माझी जगायची इच्छा 10 पट वाढली बघ. बाबा, अहो असं का बोलताय तुम्ही? अप्पे, या अमोलमुळे आम्हाला आजोबाचं खरं सुख मिळालं, त्याबद्दल आम्ही तुझे आभारी आहोत. सरकार, आता ना मला सगळे आनंदात पाहिजे बस. आई, काय कुठे हरवलात? अप्पे, इकडे येतेस? बर. आणि जुन्या मालकाची आठवण झाली असेल या मातीला. अहो होय सरकार. अहो विनायकराव नेहमी म्हणायचे, मातीला मालक नाही माणूस कळतो, आणि त्याच माणसाचं नातं या मातीचे असते, म्हणून त्याला शेतकरी म्हणतात. बापू, तुम्हाला आठवतं का विनया नेहमी इकडेच असायचा? होय. अहो ती तिकडे माणसांपेक्षा इकडे शेतातच जास्त रमायचे. आणि तरी बी तो गाव शेत सोडून कधी जाईल असं वाटलंच नव्हतं, आणि जरी गेला तरी इतकी दिवस तिकडे राहील असं नव्हतं वाटलं. लई त्रास झाला दादा. अरे सगळ्यांना काय ना काहीतरी व्यसन असतं बघ, तसं ना मला या काळ्या मातीचं व्यसन होतं बघ. विनया, मी लई त्रास दिला रे तुला, पण आता ये इकडं, एवढं ऐक माझं. अरे दादा, पण अरे हे घर, हे शेत, हे सगळं तुझंच आहे की. अरे इथली माती पण तुझीच आहे रे. हा दादा, अरे इथल्या मोकळ्या हवेची, इथल्या मातीच्या वासाची ताण जर का भागवायची असेल ना तर इथंच यायला लागेल ना. येईन मी इकडे. विनय, तुला हे रानात बसून वाजवायला आवडायचं ना, आणि मी हे वाजवण्यावर बंदी घातली होती. होय का ते नाही कळलं मला, पण मला लई वाईट वाटायचे दादा. बापू, अहो सूरच कळलं नव्हतं आयुष्याच, पण आता आता हे त्याच्याकडून ऐकण्यासाठी आतुर झालोय मी. विनय, घे वाजव. पहा सरकार, अहो काय बोललाय तुम्ही. विनायकराव,
वाजवा की एवढं भारी वातावरण आहे वाजवा. आता आजी माझा आहे का हा? बघा इकडे गेले ना तर इकडे टेरेस आहे आणि बघा इकडे 3 रूम आहेत. ती तिकडची आहे ना ती विनूबाबांची रूम आणि ही जी आहे ना ती बापूची आणि ही जी इकडे आहे ना ती वंसांची रूम. की अगं पण तू एवढ्या सगळ्यांच्या मला रूमा दाखवल्या पण सगळी माणसं कुठं आहेत का गचकली म्हणजे काही नाही असू दे म्हणजे ती माणसं नेमकी गेल्यात कुठं अहो ते सगळे ना वंसांच्या गावी गेलेत. गावी आन तू सगळ्याचं सांगितलं मला पण ते तुझ्या वंसांच्या आईचं काही सांगितलं नाही. कुठं असते ती अहो त्या कधीच गेल्या. हा कुठं हो गेल्यात म्हणजे त्या कधीच देवाघरी गेल्यात. बरं झालं गेली काय म्हणलं तुम्ही? काही नाही मी म्हणलं बरं झालं तू हे सगळं मला दाखवलं. अजून दाखव काय कुठं आहे ते आजी माझा फोन वाजते वाटतं मी आले. हा ये